नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आमचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, काही जणांना सवय असते की स्वतःचं चारित्र्य उजळून दाखवण्यासाठी ते दुसऱ्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. त्यांना असं वाटत असतं की दुसऱ्याच्या चारित्र्यावर काही आरोप केले, काही डाग लावले तर त्यामुळे आपलं चारित्र्य, आपली कारकीर्द ही उजळून निघेल, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक सहानुभूती निर्माण होईल किंवा लोक त्याचं कौतुक करतील असं त्यांना वाटत असतं. आणि त्यातून सातत्याने असे लोक दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं हा कार्यक्रम करत असतात. पण त्याच्यातून त्यांचं चारित्र्य काही उजळून निघत नाही, उलट त्यांचा खोटेपणा वारंवार उघड होत राहतो आणि त्यातून त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचं एकंदरीत त्याची जी कारकीर्द आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत जातं. राहुल गांधी अशाचपैकी एक व्यक्तिमत्व आहे. राहुल गांधी गेले अनेक वर्ष आता राजकारणात आहेत, जवळपास 21-22 वर्ष ते राजकारण करत आहेत. पण या व्यक्तीने कधीही स्वतःचं कर्तृत्व जे आहे ते उजळवण्यासाठी स्वतः काहीतरी मेहनत घेतली आहे, कष्ट घेतलीत असं पाहायला मिळालं नाही. उलट दुसऱ्याचं चारित्र्य जे आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, त्याच्यावर काहीतरी शिंतोडे उडवायचे, त्याला डाग लावण्याचा, त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातून आपण कसे उत्तम आहोत, आपण कसे चांगले आहोत, आपल्यावर कसं सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे या माध्यमातून अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेला ते तोंडघशी पडलेले आहेत आणि तरी देखील त्यांची खोड जी आहे ती जिरलेली नाही. वारंवार अनेक लोकांवर, विशेषतः विरोधी पक्षातले लोक असतील, त्यांचे आरोप करायचे, संघटनांवर आरोप करायचे आणि आरोप करताना कोणताही तर्क त्यामागे नसतो, कोणतंही तथ्य नसतं, पुरावे नसतात, पण आपल्याला आरोप करायचे. आरोप केले की अनेक दिवस त्या आरोपांची चर्चा होते, पुढे जाऊन कोणतरी कोर्टामध्ये जातं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर मग राहुल गांधी सुरुवातीला त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्यास नकार देतात. नंतर मग त्यांचे वकील जे आहेत ते कुठेतरी राहुल गांधींना घेऊन जातात एकदा आणि मग शेवटी राहुल गांधी त्याबद्दल एक माफी मागतात किंवा माघार घेतात किंवा आपण असं काही बोललो नव्हतो, असा बोलण्याचा आपला अर्थ नव्हता, असं बोलायचं नव्हतं आपल्याला, असं सांगून मोकळे होतात. पुन्हा एकदा नवीन आरोप करायला ते तयार असतात. राहुल गांधींनी आत्ताच एका प्रकरणामध्ये अशीच माफी मागितली, म्हणजे एक प्रकारे दिलगिरी व्यक्त केली. ते आता म्हणणार नाहीत की मी माफी मागितली, पण अशाच पद्धतीने माफी मागितली. शिवराज सिंग चौहान हे जे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचा मुलगा कार्तिकेय सिंग याच्यावर त्यांनी आरोप केले होते. 2018मध्ये जे पनामा पेपर लीक प्रकरण आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी तो आरोप केला होता आणि शिवराज सिंग चौहान यांच्या मुलाला त्याच्यात ओढलं होतं. पण त्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर राहुल गांधी इतके वर्ष 2018 पासून हे प्रकरण सुरू आहे कोर्टामध्ये आणि त्याच्यात शेवटी राहुल गांधी यांना ही दिलगिरी व्यक्त करावी लागली, माफी व्यक्त करावी लागली की आपला काही उद्देश नव्हता कार्तिकेय सिंग यांचं नाव घेण्याचा, आपला संदर्भ चुकलेला आहे असं त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे 2018मध्ये जे आरोप केले त्यावेळेला राहुल गांधींनी याची कल्पना नव्हती का, की तेवढी समज त्यांना नव्हती की आपण जे काही आरोप करतोय एखाद्यावर ते खरे तरी आहेत का, काही आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत का, काही तथ्य आहे का. तर तसं काही नसताना राहुल गांधी कुठल्या तरी सभेमध्ये, कुठल्या तरी पत्रकार परिषदेत किंवा आपल्या ट्विटर हँडलवरून, एक्स हँडलवरून पोस्ट करतात किंवा वक्तव्य करतात आणि त्यानंतर मग त्याची चर्चा होते आणि शेवटी राहुल गांधी माफी मागायला मोकळे असतातच. हेच राहुल गांधी आत्तापर्यंत अनेक वेळेला आपण पाहिलं, म्हणजे काँग्रेसचीच ही भूमिका राहिलेली आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने शिंतोडे उडवायचे, चिखलफेक करायची, घाणेरडं बोलायचं. त्यांनी केलेला जो असीम त्याग आहे तो बाजूलाच ठेवायचा, त्याबद्दल कधी बोलायचं नाही, त्याबद्दल विचारसुद्धा करायचा नाही. पण त्यांना वारंवार हिणवत राहायचं, दोष द्यायचे त्यांना, हे काँग्रेसची नीती राहिलेली आहे वर्षानुवर्ष. राहुल गांधींनी तोच कित्ता गिरवला. याचं कारण राहुल गांधींचाही सावरकरांबद्दल कोणताच अभ्यास नाही.
अर्थात त्यांचा कोणत्याच विषयावर अभ्यास नसतो. त्यांना जे काही सांगितलं जातं त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांकडून, प्रवक्त्यांकडून, त्यावरूनच ते काहीतरी बोलत राहतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यात काही तथ्य नाही समोर आलं की मग माफी मागून मोकळे होतात. त्यामुळे सावरकरांबद्दल सुद्धा त्यांनी अशी वक्तव्य केलेली आहे. सावरकर इंग्रजांचे धार्जिणे होते, ते त्यांच्याकडून पेन्शन घेत असत, अशा पद्धतीचे उद्गार जे आहेत ते राहुल गांधींनी काढले होते. आणि त्याविरोधात जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केलेली की तुम्ही हे जे काय बोलताय, क्रांतिकारकांनी काय योगदान दिलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्याचा विचार पण न करता तुम्ही हे जे काय बोलताय त्याला काही अर्थ आहे का, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. पण राहुल गांधींवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. तेव्हा अशी वक्तव्य राहुल गांधी करत आलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जणू काही आपला शत्रू असल्याप्रमाणे राहुल गांधी बोलत असतात. म्हणजे नेमकं त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरी माहिती आहे का, सावरकर तरी माहिती आहेत का, हे कळायला मार्ग नाही. म्हणजे त्याचा तर कधी अभ्यासच त्यांनी केलेला नसणार. पण आपल्याला पूर्वीपासून काँग्रेस RSSचा विरोध करत आली आहे, सावरकरांचा विरोध करत आली आहे, म्हणून आपण पण करायचा. आपल्याला काय जातं विरोध करायला, म्हणून राहुल गांधी विरोध करतात. मग RSSवर त्यांनी असाच आरोप केला होता की महात्मा गांधींच्या खुनामध्ये RSSचा सहभाग होता. पुढे जाऊन काय झालं, राहुल गांधींनी कोर्टात सांगितलं की मला असं म्हणायचं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जे लोक आहेत त्यांचा त्याच्यात सहभाग होता. म्हणजे त्यांना हेही कळत नाही की RSSचा संबंध होता असं म्हणायचं आणि RSSशी संबंधित असलेल्या लोकांचा सहभाग होता असं म्हणायचं. यातला फरक काय, हेच राहुल गांधींना कळत नाही. इतके राहुल गांधी दुधखुळे आहेत का किंवा इतके अपरिपक्व आहेत का? आणि जर त्यांना फरक कळत नाही तर निश्चितपणे ते अपरिपक्व असले पाहिजेत. म्हणूनच ते अशा पद्धतीची विधानं करतात की काहीतरी बोलून जातात आणि नंतर त्यांना एक प्रकारची उपरती होते काही काळानंतर की अरे आपण जे बोललो ते असं बोलायचं नव्हतं, आपल्याला असं अमुक पद्धतीने बोलायचं होतं. त्यामुळे हे ज्या वेळेला ते बोलतात त्यावेळेला त्यांना काहीच कळत नसतं. त्यावेळेला कोणत्या त्या दुनियेमध्ये असतात, कोणत्या विश्वामध्ये असतात हे माहिती नाही. राफेलच्या बाबतीत त्यांनी अशाच पद्धतीचे आरोप केले होते. नरेंद्र मोदी चौकीदार चोर आहे अशा पद्धतीचे आरोप ते करत होते. ते पुढे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा कोर्टामध्ये प्रकरण गेलं, त्यातही त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे राहुल गांधी हे व्यक्तिमत्व जे आहे ते अशा प्रकारे आरोप करणं, दुसऱ्याची बदनामी करणं आणि त्यातून जी काही छोटी प्रसिद्धी मिळेल काही काळापुरती ती मिळवणं आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जाणं हे त्यांना हवं असतं. त्यात मीडियासुद्धा सामील असतोच की राहुल गांधी जे बोलतील ती पूर्व दिशा, राहुल गांधी जे बोलतील तेच तथ्य आणि ते घेऊन उतरायचं मैदानामध्ये, त्यांना भरपूर प्रसिद्धी द्यायची आणि नंतर त्यांनी माफी मागितली की तेही दाखवून मोकळं व्हायचं की राहुल गांधींनी माफी मागितलेली आहे, माघार घेतलेली आहे. त्यामुळे राहुल गांधींची ही प्रवृत्ती राहिलेली आहे, काहीतरी बोलायचं, माफी मागायची. त्यामुळे आत्ता हे कार्तिकेय सिंग यांच्या बाबतीत जे झालं ते काही शेवटचं असेल अशातला भाग नाही. राहुल गांधी जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत असे आरोप करत राहतील, माफी मागत राहतील. हेच सगळे काँग्रेसचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर रोज म्हणत असतात, रोज त्यांच्यावर टीका करत असतात. स्वतः सावरकर हे आज हयात नाहीत, पण त्यांनी केलेलं जे कार्य आहे स्वातंत्र्यासाठी ते केवढं मोठं आहे हे काँग्रेसला कधीच कळू शकत नाही. कारण काँग्रेसने कधीच अशा पद्धतीचं कार्य केलेलं नाही. जी तेव्हाची काँग्रेस होती ती वेगळी, आत्ताची काँग्रेस वेगळी. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय काम केलं हे माहिती नाही किंवा जाणून घेण्याची इच्छा नाही. पण त्यांना माफीवीर म्हणायचं मात्र ते चुकत नाही अजिबात. कोणत्या सावरकरांच्या कारकिर्दीचा, त्यांच्या चरित्राचा, त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास काँग्रेसने केलेला आहे, राहुल गांधींनी केलेला आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर ते कोणतेही कार्य त्यांनी केलेलं नाही. कधी त्यांनी सावरकरांचं चरित्र वाचलेलं नाही, त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केलेला नाही, त्याचा आढावा घेतलेला नाही. हे माहिती नसताना माफीवीर म्हणायचं. कोणत्या प्रकारची माफी सावरकरांनी मागितली? माफी दिली का इंग्रजांनी त्यांना? 11 वर्ष ते ज्या तुरुंगात राहिले, अंदमानच्या ज्या तुरुंगामध्ये, तिकडे एकदा राहुल गांधींनी जाऊन यावं. कोणत्या प्रकारचा तुरुंग होता, कोणत्या प्रकारची शिक्षा ते भोगत होते सावरकर, आणि त्यांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा कशासाठी झाल्या? 2 जन्मठेपेच्या शिक्षा कोणत्या राज्यकर्त्याला यापूर्वीच्या झालेल्या आहेत किंवा काँग्रेसची जे काही चळवळ होती त्याच्यामधल्या कोणाला झाल्या? कोणालाही झाल्या नाहीत. मग सावरकरांना एवढी
2 जन्मठेपेची शिक्षा का दिली गेली याचा कधीतरी राहुल गांधींनी विचार केलेला आहे का? जो माणूस माफीवीर असेल त्याला एवढ्या शिक्षाच आधी का दिले गेल्यात? तो माणूस त्या शिक्षेला पात्र का होता? त्याने आधीच माफी मागून मोकळा झाला असता तो, शिक्षा देण्याच्या आधीच, पकडलं गेल्यावर. पण शिक्षा दिली गेली, ती भोगली त्यांनी. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ते त्या तुरुंगामध्ये राहिलेले आहेत. तशा परिस्थितीतही ते देशाला विसरले नाहीत. इतका सगळा त्याग केला. पुन्हा आपल्या संसाराचा सुद्धा, त्यांचा जो संसार होता तो सुद्धा त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे. हे सगळं आपण पाहतो. एवढा त्याग, कुटुंबाचा त्याग, स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जे आरोग्य आहे, या सगळ्याचा त्याग करणारी व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल राहुल गांधींच्या मनात काय भावना आहे? तर माफीवीर. याचा अर्थ राहुल गांधींना कशाचाच अभ्यास नाही, कशाचं ज्ञान नाही. केवळ कोणतरी बोलते किंवा आपण आपला पक्ष सावरकरांवर टीका करतोय ना, मग आपण सुद्धा टीका केली पाहिजे, या भावनेतून ती टीका केली जाते. आणि त्याच्यातून पुन्हा राहुल गांधी माफी मागतात. काही काळ जाऊ देतात आणि पुन्हा माफी मागून मोकळे होतात. मीडियासुद्धा तेवढंच दाखवते की यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. एक विरोधी पक्ष नेता, जो जबाबदार नेता आहे, जबाबदारीचं पद त्यांच्याकडे आहे, ती व्यक्ती असं कोणावरही आरोप करते. आणि या व्यक्तीकडून पुढे लोक अपेक्षा करत आहेत की राहुल गांधी पंतप्रधान व्हायला पाहिजे. त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांना अपेक्षा आहे. कोणाकडून अपेक्षा आहे? तर जी व्यक्ती बिनधास्त खोटे आरोप करते, खोटे आरोप करून बिनधास्त माफी मागते. राहुल गांधी सावरकरांना माफीवीर म्हणतात. मग राहुल गांधी कधी तुरुंगामध्ये गेले होते? आत्तापर्यंत अनेक वेळेला त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे, FIR दाखल झाले. या प्रत्येक प्रकरणामध्ये राहुल गांधींनी आपले वकील नेमून जामिनाची व्यवस्था केली, त्यातून सुटण्याचा मार्ग निवडला आणि त्यातून ते बाहेर पडले. पुन्हा नवीन काहीतरी प्रकरण आलं, पुन्हा एकदा वकील जे आहेत त्यांनी त्याच्या सुटकेचा मार्ग निवडला, जामिनाची तयारी केली, अटकपूर्व जामिनाची तयारी केली. कशासाठी? मग राहुल गांधी या तुरुंगवासाच्या शिक्षेपासून एवढे पळतात का? जर त्यांनी आरोप केलेले आहेत आणि त्याबद्दल ते ठाम आहेत की आपण केलेले आरोप जे आहेत त्याच्यापासून माघार नाही, आपण एक पाऊलसुद्धा मागे येणार नाही, आपण केलेले आरोप खरेच आहेत, भलेही ते खोटे असतील, तुरुंगातही जायला तयार आहे आपण, असं राहुल गांधी का म्हणत नाहीत आणि का तुरुंगात जाऊन येत नाहीत? मी जी व्यक्ती 11 वर्ष तुरुंगात राहिली, खितपत पडली देशासाठी, त्याला माफीवीर म्हणायचं आणि स्वतः मात्र तुरुंगात जाण्यापासून घाबरायचं, त्यासाठी जामीन घ्यायचे रोजच्या रोज, माफी मागून मोकळं व्हायचं. खरे माफीवीर जे आहेत ते राहुल गांधीच आहेत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पण हा सगळा विषय कार्तिकेय सिंग यांचा आला, त्यानिमित्ताने राहुल गांधींच्या एकंदरीत प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे की खरे माफीवीर तेच आहेत. कारण ते तुरुंगात जायला पण घाबरतात, ते आपण जे बोललो त्याचे परिणाम भोगायला पण घाबरतात आणि माफी मागून मोकळे होतात, माघार घेतात. त्यामुळे खरे माफीवीर राहुल गांधीच आहेत, हेच यावरनं सिद्ध होतं. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.